आपण पाहतात माणदेशी न्यूज, मान तालुक्याचा बुलंद आवाज। देगाव इथं जबरदस्तीने शिफ्ट कारमध्ये अपहरण केलेल्या आरोपी आबा कसबे बबलू देठे याच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल। दोन्ही आरोपींना पंढरपूर तालुका पोलिसांनी केली अटक। सदर गुन्ह्यातील आरोपी हे खेड शिवापूर जिल्हा पुणे येथील वीटभट्टी चालक असून फिर्यादीचा मुलगा हा वीटभट्टीवरती कामाला होता। त्यानं आरोपी कसबे याच्याकडून 5 ते 6 लाख रुपये उचल घेतली होती आणि काम सोडून निघून आला होता। यानंतर त्याला आरोपींनी वारंवार फोन करून कामासाठी व पैशासाठी तगादा लावल्यानंतर त्यानं जाण्यास नकार दिल्यानंतर आरोपी यांनी फिर्यादीस गाडीमध्ये घालून जबरदस्तीने घेऊन जाताना तिनं तिच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानंतर पुढे कोणतीही अप्रिय घटना होऊ नये म्हणून आम्ही तात्काळ स्वतः आरोपीच्या गाडीचा शोध घेऊन काळ्या रंगाची स्विफ्ट कार क्रमांक MH12DS 7065 ही गाडी किंमत 4 लाख रुपयांचा मुद्देमाल सदर तपासकामी जप्त केला असून आबा उर्फ अभिजित कसबे राहणार खेड शिवापूर जिल्हा पुणे व रणजित देडे राहणार धाराशिव 2 आरोपी या 2 आरोपींना गुन्ह्याच्या तपासकामी अटक केलेली असून आरोपी विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय। फिर्यादी रवींद्र ईश्वर वायदंडे यांचा मुलगा रोहित रवींद्र वायदंडे वय वर्ष 24 राहणार देगाव तालुका पंढरपूर यांना यांची आरोपींकडून 4 तासात पंढरपूर तालुका पोलिसांनी सुटका केलेली आहे। आरोपींना पुणे सोलापूर रोडवर ताब्यामध्ये घेण्यात येऊन त्यांच्यावर कारवाईचा गुन्हा दाखल करून 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। सदस्य ही घटना घडल्यानंतर रात्री 1 ते सकाळी 8 वाजेपर्यंत पंढरपूर तालुका पोलिसांनी अतिशय तत्परतेने सदरच्या घटनेचा तपास करून आरोपींना अटक केल्याबाबत देगावच्या ग्रामस्थांनी पंढरपूर तालुका पोलिसांचं कौतुक केलंय। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तय्यूब मुजावर, API विश्वास पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल हनुमंत शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम शिंदे